आत्ताच माझ्या काही पत्रकार मित्रांनी मला फोन करून सांगितलं की सर्व प्रसार माध्यमांनी सर्वे केलेला आहे आणि जो सर्वे झालेला आहे त्या सर्वेमध्ये डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघातून या ठिकाणी ॲडव्होकेट राजश्री अमोल पांढरे याच विजय होणार आहे, त्या आघाडीवरती आहेत। आणि डफळापूर पंचायत समिती गणातून कॉम्रेड हनुमंत कोळी कडवी झुंज देत आहेत, त्यामुळे त्यांचा देखील विजय या ठिकाणी निश्चित आहे। जे जे सर्वे आलेले आहेत त्या सर्व सर्वेंच्या मध्ये या दोन नावांना या ठिकाणी सर्व जनतेनं आणि मतदारांनी पहिली पसंती दिलेली आहे, त्यामुळे सर्वेमध्ये तरी हे दोन्ही उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। राहिला मुद्दा नैतिक विजयाचा, नैतिकतेच्या पातळीवरती तरी आम्ही केव्हाच या ठिकाणी विजय मिळवलेला आहे। ॲडव्होकेट राजश्री अमोल पांढरे या MA LLB आणि LLM आहेत, त्या स्वतः व्यवसायानं वकील आहेत। कोल्हापूर आणि सांगली दोन्ही सत्र न्यायालयामध्ये त्या प्रॅक्टिस करतात, त्याचबरोबर कोल्हापूरला जे सर्किट बेंच आहे त्या ठिकाणी देखील ते प्रॅक्टिस करतात। एक उच्च न्यायालयामध्ये वकिली करणारी महिला या ठिकाणी या निवडणुकीमध्ये एका बाजूला उभी आहे, त्यांच्यासोबत आहेत कॉम्रेड हनुमंत कोळी। मी त्यांचं वर्णन माझ्या भाषेमध्ये करायचं झालं तर असं म्हणेन, अरे निर्मितीच्या नादाने झपाटलेले तरुण माथे फिरवलेत, अरे निर्मितीच्या नादाने झपाटलेले तरुण माथे फिरवावेत, कारण गोगल गाईच्या गतीनं आपल्या वाट्याला आलेले दुःख, दैन्य आणि दारिद्र्य जर संपवायचं असेल तर आपल्याला अणुयुगातील नवतंत्रज्ञानाचे हरण टप्पे गाठता आले पाहिजेत। मात्र डबक्यात जगणाऱ्यांना हे तंत्रज्ञान पेलावायचं नाही, त्यासाठी मुळातच अंगामध्ये मार्क्स, पेरियार, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, फुले शाहू आंबेडकर, थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर, महाराजा यशवंतराव होळकर, नरवीर उमाजी नाईक असावे लागतात आणि तेव्हाच एक हनुमा कोळी सारखा हाडामासाचा कार्यकर्ता तयार होतो। कार्यकर्ता काय कुठल्या दुकानात मिळतो का? 10-5 रुपये टाकले आणि गोळ्या बिस्किट द्या म्हणून ज्या पद्धतीनं दुकानदार आपल्याला त्या 10 रुपयाच्या बदल्यात गोळ्या आणि बिस्किट देतो त्या पद्धतीनं कार्यकर्ता तयार होतो? अजिबात नाही। त्या पद्धतीनं तुम्हाला बाजारामध्ये निवडणुकीच्या काळात काय बी करते मिळतील, काय बी करते, पण कार्यकर्ता कुठेही मिळणार नाही। काय बी करता होणं सोपं आहे, आता आपण बघतोय सगळीकडे काय बी करते कसे फिरायला लागलेत, पण कार्यकर्ता होणं फार अवघड आहे। कार्यकर्ता होण्यासाठी लोखंडाचे चणे खावे लागतात, जीवाचं नाव शिवा ठेवून समाजाच्या प्रश्नावरती लढावं लागतं, रक्ताचं पाणी करावं लागतं, हाडाची काढ करावी लागतात, त्यावेळेस एक कॉम्रेड हनुमंत कोळी तयार होतो। आणि असं नेतृत्व आपल्या सर्वांना जोपासावं लागतं, सांभाळावं लागतं, ते वाढवावं लागतं। असं नेतृत्व जर आपण सांभाळलं नाही, जोपासलं नाही, वाढवलं नाही तर काय होईल? ज्या पद्धतीनं जंगलातून पांढऱ्या पट्ट्याचे वाघ आज नाहीसे होत चाललेले आहेत, ज्या पद्धतीनं जंगलातून आज पांढऱ्या पट्ट्याचे वाघ नाहीसे होत चाललेले आहेत, माणसातून माणुसकी नाहीसे होत चाललेली आहे, अगदी त्याच पद्धतीनं या समाजातून कार्यकर्ता नावाची जमात देखील नाहीशी झाल्याशिवाय राहणार नाही। आणि कार्यकर्ता नावाची जर जमात नाहीशी झाली तर मग आज आशा वर्करचा पगार जो 150 रुपये होता तो 15,000 कुणी केला असता, बांधकाम कामगारांना न्याय कुणी मिळवून दिला असता, डफळापूरच्या स्थानिक प्रश्नावरती आवाज कोणी उठवला असता, कार्यकर्ताच नसता तर डफळापूरचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कोण धडपडला असता। म्हणून बांधवांनो, मी म्हणतोय की ज्या पद्धतीनं कार्यकर्त्याचं काही कर्तव्य असतं, अगदी त्याच पद्धतीनं समाजाची देखील काही जबाबदारी असते। आम्ही आमचं कर्तव्य या ठिकाणी पार पाडतोय। तुम्ही
आम्ही आमचं कर्तव्य पार पडतोय, तुम्ही तुमची जबाबदारी उचला. कॉम्रेड हनुमंत कोळी, अमोल पांढरे, ॲडव्होकेट सौ राजश्री पांढरे या मैदानामध्ये निवडणुकीच्या रणांगणामध्ये उभे आहेत. आम्हाला काय वेळ लागले म्हणून, आमच्याकडे पैसे जास्त झालेत म्हणून, आमच्याकडे दारूची दुकान आहेत म्हणून, आम्ही काय हातभट्ट्या चालवतो म्हणून. हॅलो, आमची काय हातभट्टीची दुकान आहेत म्हणून. अरे आम्ही काय शिक्षण सम्राट, दूध सम्राट, साखर सम्राट नाही आहोत. आमचं कुठं लॉटरीचं दुकान नाही, कुठं व्हिडिओ पार्लर नाही. आम्ही मटका चालवत नाही, आम्ही मटका किंग नाही आहोत. आम्ही चंदन तस्कर, वाळू तस्कर नाही आहोत. आम्ही खान माफिया, भूमाफिया, लँड माफिया नाही आहोत. आम्ही तेल सम्राट आणि दारू दुकानदार नाही आहोत. आम्ही कोण आहोत तर आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत. आमच्याकडे काही नाहीये. ॲडव्होकेट राजश्री अमोल पांढरे म्हणाल्या की आमच्याकडे तुम्हाला द्यायला काही नाहीये, आमच्याकडे आहे तो म्हणजे विचार. आणि ते असंही म्हणाल्या की माणसाला काठीनं मारता येतं पण त्याच्या विचारांना काठीनं मारता येत नाही. माणसाचा खून करता येतो पण त्याच्या विचारांचा खून करता येत नाही. माणसाला संपवता येतं पण त्याच्या विचारांना संपवता येत नाही. माणसाला बेदखल करता येतं पण त्याच्या विचारांना बेदखल करता येत नाही. म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये आपला विचार पुढे घेऊन जायचा आहे. मग आमचा विचार काय, आमचा विचार काय हा पण प्रश्न पडला असेल. आमचा विचार आहे इथल्या सर्वसामान्य जनतेचा उद्धार झाला. 2 मिनिटे मला टेस्ट व्हायला पाणी पाणी मी काय म्हणत होतो की माणसाला काठीनं मारता येतं मात्र त्याच्या विचारांना काठीनं मारता येत नाही. माणसाचा खून करता येतो मात्र त्याच्या विचारांचा खून करता येत नाही. माणसाला संपवता येतं मात्र त्याच्या विचारांना कधीही संपवता येत नाही. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिपिता महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज होऊन गेले पण त्याने आपल्याला एक विचार दिलेला आहे आणि तो विचार घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानामध्ये उभे आहोत. मग आता त्यांचा विचार काय आहे हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्यांचा विचार जो आहे तो विचार सर्वांनी गुण्या गोविंदाने या ठिकाणी राहिलं पाहिजे. पण आपले विरोधक काय करतात, आपले विरोधक जाती जातीमध्ये भांडणं लावतात, 2 धर्मामध्ये भांडणं लावतात, 2 माणसांच्या मनामध्ये एकमेकांच्या विषयी विष कालवतात. या जातीवादी ज्या शक्ती आहेत या जातीवादी शक्तींच्या वरती प्रहार करण्यासाठी आणि या जातीवादी शक्तीवरती तुटून पडण्यासाठी आम्ही या ठिकाणी काळाच्या मुखामध्ये उडी घेतलेली आहे. आम्ही मृत्यूच्या मुखामध्ये उडी घेऊन मृत्यूला देखील या ठिकाणी दंडावून जा विचारत आहोत की हे कुठेपर्यंत चालणार आणि हे थांबवण्यासाठी बांधवांना आम्ही या ठिकाणी या मैदानामध्ये उभे आहोत. मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी. मानवी मूल्य काय आहेत, संविधानिक मूल्य काय आहेत, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे का? आपल्याला हे घटनेनं दिलेले अधिकार आहेत, आपल्याला हे घटनेनं जे काय दिलेलं वरदान आहे हे वरदान सर्वांसाठी आहे आणि ते आहे तसं राहिलं पाहिजे. आमचा नारा काय, दलित, ओबीसी, मुसलमान, बहुजन समाज के 3 कप्तान. दलित, ओबीसी, मुसलमान, बहुजन समाज के 3 कप्तान हा आमचा नारा आहे. आमचा नारा काय, दलित, मुस्लिम, शीख, ईसाई सबका खून लाल है भाई. दलित, मुस्लिम, शीख, ईसाई सबका खून लाल है भाई. याचा अर्थ काय, आमच्या विचारामध्ये मानवी मूल्य आहेत, आमच्या विचारामध्ये संविधानिक मूल्य आहेत. आम्हाला काय करायचं आहे, या देशामध्ये जे घटनेनं आपल्याला दिलेले अधिकार आहेत आणि आपली घटना काय सांगते की हा देश धर्मनिरपेक्ष आहे.
आणि हा देश धर्मनिरपेक्ष राहायला पाहिजे, हा आमचा विचार आहे, हा आमचा विचार आहे. आम्ही जातीवादी शक्तींच्या, जातीवादी ताकदींच्या विरोधात या ठिकाणी निवडणूक लढतोय आणि म्हणून या विचारांच्या पाठीशी तुम्हा सर्वांना या ठिकाणी उभं राहायचं आहे. दोन धर्मांच्या मध्ये भांडणं लावायची आणि सत्ता हस्तगत करायची आणि हस्तगत केलेली सत्ता पुन्हा कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट धर्मावरती अन्याय अत्याचार करण्यासाठी वापरायची. हा जो खेळ या देशामध्ये मांडलेला आहे आणि या देशामध्ये चाललेला आहे त्याच्या विरोधातली ही लढाई आहे. मग तुम्ही म्हणणार तुमच्यासोबत किती जण आहेत? आमच्यासोबत सगळेजण आहेत. आम्ही कोणत्याही धर्माचा तिरस्कार करत नाही, कोणत्याही जातीचा तिरस्कार करत नाही, आम्ही कुणालाही कुणाच्या विरोधात भडकवत नाही. आम्हाला असं वाटतंय की हा देश सर्वांचा आहे, त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी गुण्यागोविंदानं राहिलं पाहिजे. हा देश सर्वांचा आहे, त्यामुळे सर्वांनी बंधुभावानं राहिलं पाहिजे. हा देश सर्वांचा आहे, त्यामुळे स्वातंत्र्याचा आनंद जो आहे तो सर्वांना मिळाला पाहिजे. पण आज काय झालंय? आज सगळेजण गुलाम झालेले आहेत. एका बाजूला सगळे गुलाम आहेत आणि दुसऱ्या बाजूला हे सगळे स्वतंत्र लोक आहेत. बांधवांनो, मी काय म्हणतोय नीट ध्यान देऊन ऐका. जो विचारानं गुलाम आहे, जो विचारानं गुलाम आहे त्याला तुरुंगात टाकायची गरज नसते, तो गुलामच असतो. तुरुंगात जरी नाही टाकलं तरी देखील, पण तुरुंगात टाकलं तरी देखील जो विचारानं स्वतंत्र आहे तोच खऱ्या अर्थानं स्वतंत्र आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की आम्ही स्वतंत्र आहोत आणि आम्ही स्वतंत्र आहोत यासाठीच आम्ही ही स्वातंत्र्याची लढाई या ठिकाणी लढत आहोत. तुम्हाला तुमच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी, तुम्हाला तुमच्या मानसिक गुलामगिरीनं जो विळखा टाकलेला आहे, गुलामगिरीनं तुम्हाला जे जखडून टाकलेलं आहे, त्यातून तुमची सोडवणूक करणं हा आमचा विचार आहे. यासाठी निवडणूक सुरू आहे. आज आम्ही या ठिकाणी लढतोय, पण दुसऱ्या बाजूला काय अवस्था आहे? लोक माखूबाईच्या यात्रेला, माझे सगळे कॉम्रेड्स माखूबाईच्या यात्रेला सगळे माझे समाज बांधव या ठिकाणी चाललेले आहेत. आता देखील गाड्या जात आहेत म्हणून बोलताना देखील मध्ये मध्ये व्यत्यय येतोय. माखूबाईच्या जत्रेला जाणाऱ्या लोकांना प्रत्येक गाडीला 10,000 रुपये. किती? 10,000 रुपये. जिप्सी किंवा टेम्पो ट्रक चालला असेल तर त्याला 25,000 रुपये. आणि हे पैसे वाटण्यासाठी नुसती चुळबुळ 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 सुरू आहे. मी म्हटलं की प्रचार का करत नाहीत? डफळापूरच्या चौकामध्ये येऊन हे बोलत का नाहीत? जी महिला या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उभी आहे ती महिला आपली भूमिका का मांडत नाही? हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. आणि जनता विचारते मला, सगळ्या मतदारसंघात जाईल त्या गावामध्ये लोक मला म्हणतायत की अमोलदादा, वहिनी एक महिला असून एकटीच रात्री 9, 10, 11, 12 वाजेपर्यंत प्रत्येकाच्या दारात जाते, घराघरात जाते, प्रत्येकाच्या वस्तीवरती जाते, सर्वांचे पाय धरते, आपली भूमिका त्यांना समजावून सांगते. ही एकच महिला आम्ही या निवडणुकीमध्ये दिसतोय. बाकी महिला कुठे आहेत? हा प्रश्न या मतदारसंघातील जनतेला पडलेला आहे. बाकीच्या ज्या महिला उमेदवार आहेत, ज्या डफळापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरलेल्या आहेत, त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन आपली भूमिका का मांडत नाहीत? आपलं म्हणणं का मांडत नाहीत? हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. तर आणि जनतेनंच त्याचं उत्तर दिलं मला 2 दिवसानंतर. पहिले 2 दिवस प्रश्न विचारत होते आणि आता त्यांनी सांगितलं की त्या महिला बाहेर येणार नाहीत, ते उमेदवार बाहेर पडणार नाहीत. का बाहेर पडणार नाहीत? तर त्यांच्याकडे कोणतीही भूमिका नाही, त्यांना त्यांची भूमिका घेता येत नाही, त्यांना त्यांची भूमिका मांडता येत नाही, व्यवस्थितपणे मांडणी करता येत नसल्या कारणानं आणि त्या बोलवू शकत नसल्या कारणानं, त्या व्हॉइसलेस असल्या कारणानं चौकात येत नाहीत, भाषण करत नाहीत, बोलत नाहीत. मग प्रॉब्लेम काय आहे? जतच्या एसटी स्टँडवरती कॉम्रेड जर त्या उमेदवारांना सोडलं
तर त्या विचारतात आमच्या अमुक अमुक गावाला जायची गाडी कुठं लागते हो? अरे ज्यांना स्वतःच्या गावाकडे जाणारी गाडी कुठं लागत्या त्या गाडीचा बोर्ड देखील वाचता येत नाही, त्या दुसऱ्याला विचारून त्या बसमध्ये चढतात. ज्यांना एसटीचं तिकीट काढता येत नाही त्यांना जिल्हा परिषदेचं तिकीट पाहिजे तरी कशाला पाहिजे? एक महिला आहे जी शिकलेली आहे, जिच्याकडे काहीतरी भूमिका आहे, जिची काहीतरी तळमळ आहे, कळकळ आहे, अशी महिला या निवडणुकीमध्ये उभी आहे. म्हणून सर्व मतदारसंघामध्ये मी फिरतोय, मतदारसंघातल्या जनतेनं सांगितलेलं आहे अमोल दादा यावेळेस आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलो की जेवढे म्हणून प्रसार माध्यमांनी केलेले सर्वे आहेत त्या सर्वच्या सर्व सर्वेमध्ये ॲडव्होकेट राजश्री अमोल पांढरे क्रमांक 1 वरती आहेत आणि डफळापूर पंचायत समिती गणामधून कॉम्रेड हनुमंत कवळी 1 नंबर वरती आहेत. त्यामुळे या दोघांचा विजय जो आहे तो निश्चित आहे, 100% आपल्याला गुलाल उधळायचा आहे. मग तुम्ही म्हणणार पाठीमागं माणसं किती आहेत? बांधवांनो, एकट्या माणसानं या जगाचा इतिहास घडवलेला आहे, एकट्या माणसानं या जगाचा इतिहास बदललेला आहे. तुम्ही म्हणणार ते कसं काय? बघा, चारवाक एकटेच होते, गौतम बुद्ध एकटेच होते, क्रांतिपिता महात्मा ज्योतिराव फुले एकटेच होते, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटेच होते, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज एकटेच होते, महाराजे यशवंतराव होळकर एकटेच होते, थोरले सुभेदार मल्हारराव होळकर एकटेच होते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एकट्याच होत्या, कार्ल मार्क्स देखील एकटेच होते. या एकट्या माणसानं जगाचा इतिहास बदललेला आहे आणि इतिहास घडवलेला आहे. म्हणून एका विचारवंतानं सांगितलेलं आहे कि भीड़ को नेता लगता है, भीड़ को नेता लगता है मगर क्रांति को कोई पागल लगता है. याचा अर्थ काय? भीड़ को नेता चाहिए और क्रांति को कोई पागल. या जगाच्या पाठीवरती ज्या ज्या क्रांत्या झाल्या, जेव्हा जेव्हा व्यवस्था परिवर्तन झालं, जेव्हा जेव्हा नवनिर्मिती झाली, तेव्हा तेव्हा कोणतरी एकटाच पुढे आलेला आहे आणि एकट्या माणसानं हा सगळा इतिहास बदललेला, इतिहास घडवलेला आहे. आणि त्यामुळं आज आम्ही एकटे नाही आहोत, आमच्या सोबत आमचा विचार आहे, आमच्या सोबत माकुबाई आहे, आमच्या सोबत बिरोबा आहे. माकुबाई माझ्याही स्वप्नात आली होती आणि माकुबाईने मला काय सांगितलं माहितीये का? अमोलदा मग काय काळजी करू नको म्हटले, अमोल तू काही काळजी करू नको म्हटले, ह्यांना काय मी जत्रेला बोलवलं नव्हते म्हटले, यायचं असेल तर पदरच्या पैशाने या म्हणून सांगितलं होतं. ह्यांनी काय केले? दुसऱ्या उमेदवाराचं दारूच्या दुकानातून मिळवलेले पैसे घेऊन माझ्या जत्रेला आले ती म्हटली. आणि मी आता ह्यांना 5 अमावस्या करायला लावल्या होत्या म्हटले, आता चांगल्या 50 अमावस्या करायला होते म्हटले. मी यांना बोलवलं नव्हतं म्हटले, यायचंच होतं तर कष्टाच्या घामाच्या पैशात जर ते आले असते तर मी माझं छत्र म्हणजे ही छत्री त्यांच्या डोक्यावरती धरली असते म्हटले. पण ही छत्री आता ॲडव्होकेट राजश्री अमोल पांढरे यांच्या डोक्यावरती धरलेली आहे. म्हणून मला माकुबाईनं सांगितलेलं आहे. तुम्ही म्हणणार ते कसं काय? तर कालचंच उदाहरण घ्या. मी केलेली बातमी सगळ्यांच्या व्हॉट्सअपला फिरते, फेसबुकला फिरते, इन्स्टावरती आहे, ट्विटरवरती आहे, एक्सवरती आहे, सगळ्यांच्या सोशल अकाउंटवरती आहे. सगळेजण तुम्ही बघताय की आरेवाडीचा बिरोबा चिंचणी महाकालच्या यात्रेला निघाला. मी बातमी केली, काय बिरोबा बहिणीच्या यात्रेला निघाला म्हणून. 500 बैलगाड्या होत्या, त्यांची बातमी केली आणि मी ते चित्र बघितलं आणि आमच्या गावात आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की प्रत्येक बैलगाडीला 10,000 चालाय. आता म्हटलं मग बैलगाड्या जाताना 10,000 आहेत ना, आल्यानंतर काय करणार? आल्यानंतर दारूचे बॉक्स आहेत म्हटले. जाताना 10,000 आणि आल्यानंतर दारूचं बॉक्स. मग मी हळूच त्या उमेदवाराला फोन केला, अहो साहेब काय चाललंय म्हटले, काय भानगड आहे? ते म्हटले काय नाही म्हटले, मागच्या 5 वर्षात काही केलं नाही म्हटले. आम्ही जर काही केलं असतं तर आमच्यावरती ही वेळ आली नसती म्हटले. काहीच केलं नाही म्हटले आम्ही. मागच्या वेळेस पण असंच केलं होतं, लोक माकुबाईच्या जत्रेला चालले होते, प्रत्येकाला 5-5 हजार दिलं होतं. आता तुम्ही उभारलाय म्हणून थोडा रेट वाढवलाय, यावेळेस 10-10 हजार द्यायला लागलोय म्हणजे. आणि माघारी आल्यानंतर प्रत्येक गावात दारूचे बॉक्स जाणार आहेत.
आणि एक एक बोकाड बी जाणार आहे. धाबे सगळे हाऊसफुल आहेत. मग माझं म्हणणं एवढं आहे की एवढा खर्च करण्याची वेळ तुमच्यावर का आली बाबांनो? तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही गेल्या 5 वर्षात काहीच केलं नाही, आणि जर त्यांनी 5 वर्षात काही केलं असतं तर त्यांच्यावरती गाडीला बैलगाडीला 10,000 देण्याची वेळ आली नसते, टेम्पोला 25,000 देण्याची वेळ आली नसते, गावागावात दारू वाटायची वेळ आली नसती. हा या ठिकाणी महत्वाचा विषय, तो समजून घेतला पाहिजे. आता आला विचार. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं? प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला. त्यांनी सांगितलं देशाच्या पंतप्रधानाला देखील एकाच मताचा अधिकार, राष्ट्रपतीला देखील एकाच मताचा अधिकार, आणि झोपडीत राहणाऱ्या माणसाला देखील एकाच मताचा अधिकार, आणि सर्वांच्या मताची तेवढीच किंमत, सर्वांच्या मताची देखील तेवढीच किंमत, एक मत एक मूल्य, असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी काय केलं? पंतप्रधानाला देखील तुमच्या रांगेत आणून बसवलं, राष्ट्रपतीला देखील तुमच्या रांगेत आणून बसवलं, आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील याच रांगेत आणून बसवलं. सर्वांना घटनेसमोर समान ठेवलं, सर्वांचा दर्जा सारखा केला. याचा अर्थ काय? सर्वांची लायकी सारखी केली. बाबासाहेबांनी सर्वांची लायकी सारखी केली, सर्वांचा दर्जा सारखा केला, आणि घटनेमध्ये सांगितलं सर्वांना संधीची समानता उपलब्ध करून दिली जाईल, दर्जाची समानता उपलब्ध करून दिली जाईल. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्याला दर्जाची समानता दिली. याचा अर्थ काय? त्यांनी मतदाराला राजा बनवलं. आपल्याला माहित आहे पहिला राजा हा राणीच्या पोटातून जन्माला येत होता, आणि आत्ताचा राजा हा मतपेटीतून जन्माला येतो. आणि मतपेटीतून राजा जन्माला घालण्याचं काम विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी काय केलं? गोरगरिबाला देखील हो, एखादा शेतकरी असेल, कष्टकरी असेल, शेतमजूर असेल, हमाल असेल, माथाडी असेल, ज्याला खायला घरामध्ये अन्न नाही, 18 दारिद्र्य आहे, त्याला देखील पंतप्रधानांनी राष्ट्रपतीच्या इतकाच एका मताचा अधिकार दिला, आणि सर्वांना संधीची आणि दर्जाची समानता उपलब्ध करून दिली, आणि त्या मतदाराला त्यांनी राजा बनवलं. म्हणजे बाबासाहेबांनी काय केलं? त्याचा सन्मान केला, त्याला आत्मसन्मान मिळवून दिला. बरोबर? त्याला खूप मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवलं, त्याचा आत्मसन्मान वाढवला, त्याचा मान सन्मान वाढवला. पंतप्रधान आणि राष्ट्रपती इतका त्याचा सन्मान बाबासाहेबांनी केला. पण झालं काय? झालं असं की आम्ही एका क्वार्टरवरती आणि एका चिकनच्या प्लेटवरती मत विकून टाकलं दुसऱ्याला. आणि ज्याला बाबासाहेबांनी राजा केलं होतं त्याला ह्या नालायक लोकांनी भिकारी बनवलं. भिकारी, माग भीक, पसर झोळी, द्या चिकन, माझ्या घरात 4 मत आहे, दे 4 दुनी 8 आणि 2,000 एक्स्ट्रा द्या, 10,000. आणि ह्याला भीक मागायला लावली, भीक मागायला शिकवलं. याच्या आत्मसन्मानाच्या चिंधड्या केल्या. आणि म्हणून आम्हाला राग आहे. आमचा विचार तो आहे. इथं आमचा विचार सुरू होतो की हे बंद झालं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यामुळे आम्ही म्हणतोय की आज लोकशाही धोक्यात आहे. आमच्या डोक्यावर परिणाम झालाय. आम्ही का म्हणतोय लोकशाही धोक्यात आहे? तर यामुळे म्हणतोय लोकशाही धोक्यात आहे. आम्ही का म्हणतोय संविधान धोक्यात आहे? तर यामुळे संविधान धोक्यात आहे म्हणतोय. आम्ही का म्हणतोय मानवी मूल्य धोक्यात आहेत? तर यामुळं. आणि ही जी बजबजपुरी चाललेली आहे, हा जो पैसा यांच्याकडे आलेला आहे, हा पैसा कशातून आला? मग अशी संभाजी चंदनशिव यांनी सांगितलं, सकाळी डांबरी रस्ता केला की संध्याकाळी उखडलेलं असतं. प्रत्येक कामात टक्केवारी, प्रत्येक कामामध्ये टक्केवारी, आणि टक्केवारी घेऊन 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 जी काय माया गोळा केलेली आहे, जी काय संपत्ती गोळा केलेली आहे, ती निवडणुकीमध्ये उधळायची. आणि एखादा जर तुमच्यासारखा कार्यकर्ता जर पुढे येत असेल तर त्याच्या विरोधात अमुक अमुक पक्षाचं तिकीट घ्यायचं आणि निवडणूक लढायची, आणि त्याला मातीत घालून टाकायचं, त्याला मातीत मिसळायचं. हा यांचा कार्यक्रम. म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी गैरप्रकारांचा अवलंब करायचा, सत्ता हस्तगत करायची, त्यातून कामं मिळवायची, पैसे कमवायचे, टक्केवारी खायचे, आणि नंतर तेच पैसे निवडणुकीमध्ये वापरायचे. आणि पुन्हा मग पिढ्यानपिढ्या. एकदा ह्यो जिल्हा परिषद सदस्य झाला की याला वाटतंय आरक्षण पडले तर आता बायकोला जिल्हा परिषद सदस्य करूया. मग बायको जिल्हा परिषद सदस्य झाली, पुन्हा आरक्षण बदलतंय. मग तोपर्यंत म्हातारा होतोय,
मग याला वाटते आपल्या लेकाला करूया, मग लेक जरा मोठा होते, ज्या मिश्या पिकाला लागते त्या, मग ह्याला असं वाटतंय की आता सुनला करूया, आणि सुनाला जिल्हा परिषद सदस्य करता करताच असं वाटायला लागतंय की पोटात बाळ आहे त्याला बी जिल्हा परिषद सदस्य करूया. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती ही घराणेशाही या ठिकाणी या डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये फोफावलेले आहे, सर्व महाराष्ट्रामध्ये फोफावलेले आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की छोट्या छोट्या माणसाला देखील संधी मिळाली पाहिजे, छोट्या छोट्या गावाला देखील संधी मिळाली पाहिजे. आमच्या कुडनूरनं काय कोणाचं वाकडं केलंय, कोणाचं वाटोळी केलंय सांगा, या डोरलीनं काय कोणाचं घोडं मारलंय सांगा, या मेरवाडनं कोणाचं वाटोळी केलंय सांगा, खलाटीनं कोणाचं वाटोळी केले, शेळकेवाडीनं कोणाचं वाटोळी केले. या गावांना संधी नाही का, तर म्हणे बारकं गाव आहे. आमच्या गावात 100% झाले, आमच्या गावात 100% झाले. मग आम्ही काय 10% केलते का? आमच्या गावात आम्ही 200%च केलते की मग आमच्या गावाला का उमेदवारी नाही? म्हणजे ह्यांचं राजकारण मतांची गोळाबेरीज करण्यासाठी एखाद्या गावामध्ये चांगलं नेतृत्व पुढे येत असेल तर त्याला ते उमेदवारी देत नाहीत, त्याचा देखील मुर्दा पाडण्याचं काम ते करतात. आणि या विरोधात कोणीतरी आवाज उठवला पाहिजे, कोणीतरी बंद केलं पाहिजे, इथल्या व्यवस्थेला जाब विचारला पाहिजे. म्हणून आम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आणि ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर झालं काय, आम्ही अपक्ष अर्ज भरला होता. आम्हाला कॉम्रेड हनुमंत कोळी साहेब मिळाले. त्यांचं आणि माझं नातं विचारांचं आहे. मी मगाशी सांगितलं की माणसाला मारता येतं मात्र त्याच्या विचारांना मारता येत नाही, माणसाचा मुर्दा पाडता येतो मात्र त्याच्या विचारांचा मुर्दा पाडता येत नाही. जे माझे विचार आहेत तेच त्यांचे विचार आहेत. मी देखील शंभू फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो, ते देखील त्याच चळवळीमध्ये काम करतात. मी देखील डाव्या चळवळीचा कार्यकर्ता आहे, ते देखील डाव्या चळवळीचे कार्यकर्ते आहेत. म्हणून पहिल्यांदा ते माझ्यासोबत आले आणि आम्ही ठरवले की आपण या निवडणुकीमध्ये या प्रस्थापितांच्या विरोधात एक पॅनल उभा करूया. आणि आम्ही असं ठरवलं साहेब की जिल्हा परिषदला आम्ही तुम्हाला, कॉम्रेड हनुमंत कोळी म्हणाले जिल्हा परिषदेला आम्ही तुम्हाला मदत करतो, पंचायत समितीला तुम्ही आम्हाला मदत करायची. ठरलं, डन, विचारांच्या मुद्द्यावरती. आणि मग आम्ही बाज पंचायत समिती गणामध्ये देखील एखादा उमेदवार मिळतो का बघितला, पण बाजमध्ये असा कोण कणखर क्रांतीवीर प्रस्थापितांच्या विरोधात वज्रमूठ वगारणारा वाघ नक्की असलेला वाघ त्या ठिकाणी भेटला नाही. आणि म्हणून आमचं पॅनल जे आहे ते बाजमध्ये त्या ठिकाणी पंचायत समितीचा सदस्य आम्हाला न मिळाल्यामुळे या ठिकाणी पूर्ण होऊ शकलं नाही. आमच्याकडे आज जिल्हा परिषद आणि आम्ही डफळापूर गणामध्ये या ठिकाणी निवडणूक लढत आहोत. पण बादच्या जनतेनं आम्हाला काय सांगितले माहिती आहे का, करेक्टच कार्यक्रम आणले, करेक्ट 100% झालायच म्हणून समजा. म्हणले मुंबईतनं फोन येत आहेत, पुण्यातनं फोन येत आहेत, पार दिल्लीमध्ये माझे मित्र आहेत ते देखील मला फोन करत आहेत, हैदराबाद पासून फोन येत आहेत, सगळी फोनाफोनी सुरू आहे. जेवढे म्हणून शिकलेले लोक आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, प्राध्यापक आहेत, तहसीलदार आहेत, BDO आहेत, हे सगळे लोक एका अंगठाच्या माणसाच्या हाताखाली काम करतात. आणि म्हणून त्या गावातल्या लोकांनी देखील मला सांगितलेलं आहे की यावेळेस कितीही पैसा वाटू दे पण आम्ही करेक्टच कार्यक्रम करणार आहे. आणि म्हणून बादचा आम्हाला या ठिकाणी सगळ्यात मोठा सपोर्ट आहे. आणि डफळापूरमध्ये तर काय सांगू आता तुम्हाला, डफळापूरमध्ये तुम्हाला माहिती आहे एका उमेदवाराला एका पक्षानं उमेदवारी दिली, रात्री सकाळ बघतोय तर दुसऱ्या पक्षाची निशाणी पण राहिली नाही, नाव पण राहिलं नाही. मग आता त्या कार्यकर्त्यांना देखील माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की मला तुम्ही आपला म्हणा, मला तुम्ही आपला म्हणा. आम्हाला कोण डफळापुरात नेता नाही, मला तुम्ही आपला म्हणा आणि तुम्ही जरा आम्हाला सहकार्य करा. ज्या तुमच्या भावना आहेत त्याच आमच्याही भावना आहेत. आम्ही तुमच्याकडून अपेक्षा बाळगतोय, तुम्ही आम्हाला मदत करावी अशी तुम्हाला या ठिकाणी आम्ही जाहीर विनंती करतो आणि तुम्ही कराल अशी अपेक्षा देखील या ठिकाणी आम्ही व्यक्त करत आहोत. बादचा झाला, डफळापूरचा झाला विषय, सगळ्या गावात अमोल पांढरेच आहे. हो, गेल्या 35 वर्षापासून इथले सगळे ओढे डोंगर नाले रस्ते इथली झाडं झुडपं मला विचारायला लागतं, अमोल दादा तू किती वेळा या गावात येणार आहेस, किती वेळा या गावात येणार आहेस. गेल्या 35 वर्षापासून शंभू फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवत असताना प्रत्येक गावामध्ये किमान 100 वेळा मी गेलेला आहे. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये 5-50 कार्यकर्ते मला मानणार आहेत आणि हे 5-50 कार्यकर्ते या ठिकाणी परिवर्तन घडवणार आहेत, क्रांती करणार आहेत. हा एक भाग झाला. त्यामुळे विजय आपला निश्चित आहे.
आपल्या बरोबर आले कोण? महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब. आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी आपल्याला का पाठिंबा दिला बरं? या निवडणुकीमध्ये त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला कारण आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी योगेश जानकर या ठिकाणी आहेत. यांना मी जतला आणलं होतं, त्यांना आमदार करण्यासाठी आणलं होतं, पण नंतर ती जागा एका विशिष्ट पक्षाला गेल्या कारणानं त्यांनी त्या ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला. आणि हे योगेश जानकर साहेब ज्यावेळेस जतला आले, तुम्हाला माहिती आहे त्यांनी मागच्या वेळेस 42 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये मला वाटते 22 ग्रामपंचायती त्यांनी निवडून आणल्या होत्या शिंदे गटाच्या, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस जत तालुक्यातली गावं, त्यांचा पहिला सत्कार म्हणजे मीच आयोजित केला होता जतला. त्यांच्यासाठी पहिल्या फटाकड्या मीच कोकळ्यामध्ये वाजवल्या होत्या आणि जत तालुक्यामध्ये ते पहिल्यांदा माझ्याच गावात आले होते कुडनूरला. त्यामुळे कुडनूरमध्ये त्यांचा पहिला सत्कार केला. आणि त्या आदरणीय योगेश जानकर साहेबांना भेटण्यासाठी मी मुंबईला गेलो होतो. त्यांना जत तालुक्याचा सगळी कुंडली काढून दिली होती. एक पत्रकार येण्यात जवळपास 20-22 पानांचा तो प्रोजेक्ट मी त्यांच्याकडे दिला होता. ते ठाणे महानगरपालिकेचे त्या ठिकाणी शिक्षण समितीचे सभापती होते. जवळपास त्यांनी केलेल्या कामांच्या वरती मी जात नाही, पण ज्या ठिकाणी आदरणीय एकनाथभाई शिंदे यांचं जुनं घर आहे, ते जुनं घर ज्या वार्डात आहे त्या वार्डाचे ते नगरसेवक आणि त्यामुळे ते सभापती झाले होते. ज्यावेळी 40 गावं कर्नाटकात जाण्याची भाषा करू लागले, त्यावेळेस एक पत्रकार या नात्यानं मी कोल्हापुरातून सगळे न्यूज चॅनेलवाले घेऊन उमदीला गेलो होतो. उमदीच्या सगळं यूट्यूबवरती टाईप करा, तुम्हाला लगेच दिसेल. ते अमोल पांढरे खोटं मी पत्रकार आहे आणि ETV मराठी, जय महाराष्ट्र, TV9, IBN, लोकमत, न्यूज 18 नेटवर्क सारख्या मोठमोठ्या सॅटेलाइट चॅनलला मी काम केलं आहे. आणि त्यामुळं सगळे आमदार खासदार यांच्या मुलाखती झालेल्या आहेत, पंतप्रधानांची मुलाखत घेतली आहे, मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली आहे, कॅबिनेट मंत्र्यांची घेतलेली आहे, राज्यमंत्र्यांची घेतलेली आहे आणि कलेक्टर SP साहेबांच्या सोबत तर मी रोजच बसायला उठायला असतोय. त्यामुळे कलेक्टर SP यांचं देखील मला काही कौतुक वाटत नाही. मी कोल्हापूरला असतो. तर माझं सांगण्याचा हेतू काय की ते सगळे पत्रकार आज देखील मगाशी ज्यावेळेस मी माझं स्टेटस ठेवलं त्यावेळेस IBN लोकमतचा माझा कॅमेरामन आहे संदीप पाटील, त्याचा मला फोन आला. दिल्ली दूरदर्शनचा माझा मित्र विकास पाटील, त्याचा फोन आला. G24 तासचा मिथुन राज्याध्यक्ष कॅमेरामन आहे, रोज तुम्ही त्यांना टीव्हीवरती बघताय, त्यांची नावं ऐकताय, त्याचा मला फोन आला. मला म्हणले व्हिडिओ कॉल कर. बघितल्यानंतर ते प्रचंड खुश झाले. या सगळ्यांना घेऊन या ठिकाणी मी उमदीला आलो होतो आणि त्यांना त्यावेळेस मी फोन करून सांगितलं आदरणीय योगेश जानकर साहेबांना की साहेब, प्रचंड मोठा असंतोष या जत तालुक्यातल्या सर्व समाज बांधवांच्या मनामध्ये खदखदतोय, जनतेच्या मनामध्ये खदखदतोय. आणि हे माणसं म्हणतायत की आम्हाला जतमध्ये राहायचं नाही, महाराष्ट्रात राहायचं नाही, आम्हाला कर्नाटकामध्ये जायचं आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला सर्वांना माहिती आहे आदरणीय एकनाथभाई शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते. मी म्हटलं तुम्ही काहीतरी करा. त्यावेळेस मी फोन केल्यानंतर आदरणीय योगेशजी जानकर साहेब मंत्रालयामध्ये गेले. योगेशजी जानकर साहेबांनी आदरणीय एकनाथभाई शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांनी त्यावेळेस त्यांना शब्द दिला की जत तालुक्याला मी 2000 कोटी रुपये देणार. आणि पहिली बातमी मी म्हटलं असं सांगितलं भाई, असं मी म्हटलं नाही, म्हटलं त्या मंजुरी संदर्भातला पहिला बाईट तुम्ही मला पाठवा, म्हटलं आपण ती TV चॅनेलवरून या ठिकाणी ब्रेकिंग चालवू म्हटलं. आणि तशा पद्धतीने आदरणीय योगेश जानकर साहेबांनी केवळ माझ्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी जाऊन साहेबांना विनंती केली आणि त्यांच्याकडून 2000 कोटी रुपये जत तालुक्यासाठी जाहीर केले. आणि तो बाईट माझ्या यूट्यूबला आत्ताही आहे, मी सगळ्यांना दाखवतो. 2000 कोटी रुपये कशासाठी? म्हैसाच्या विस्तारित योजनेसाठी. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो योगेश जानकर साहेबांना मी म्हणालो की जतच्या MIDCला आपल्याला चालना द्यावी लागेल. ती गोष्ट तुम्ही हातामध्ये घ्या, तुम्हाला आमदार व्हायचं आहे तर. त्यानंतर आदरणीय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांना ते एकदा सोडून 2 वेळा जतला घेऊन आले की नाही. आणि आदरणीय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांनी या MIDCच्या प्रस्तावाला देखील त्या ठिकाणी चालना देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी काय केलं, RTO ऑफिस जतला जे आणलं ते देखील या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचीच देण आहे. त्याशिवाय जतला 78 कोटींची पाणी योजना
ती देखील आदरणीय एकनाथभाई शिंदे यांचीच देण आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो या ठिकाणी मी, यांना असं वाटत होतं की आमची जी अर्धवट राहिलेली विकास कामं आहेत, ही विकास कामं पूर्ण करण्याची धमक जर कोणामध्ये असेल, त्या लायकीचा जर कोण कार्यकर्ता असेल तर तो अमोल पांढरे. आणि म्हणून त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि मला न मागता शिवसेनेचा पाठिंबा दिलाय. मी त्यांच्याकडे पाठिंबा मागायला गेलो नव्हतो. आणि याबद्दल मी आदरणीय योगेशजी जानकर साहेब, अंकुश उवाळे, संजय बापू विभूते आणि आदरणीय एकनाथभाई शिंदे यांचे या ठिकाणी जाहीर आभार मानतो. दुसरा आम्हाला पाठिंबा कोणी दिला? आज शिवसेना आमच्या बाजूने आहे, वंचित बहुजन आघाडीनं. ज्यांनी या देशाची घटना लिहिली ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय प्रकाशतता बाळासाहेब आंबेडकर. एक मुद्दा क्लिअर करून थांबतो. प्रकाशतता बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला वंचित बहुजन आघाडीकडून पुरस्कृत केलं. त्याच्यानंतर आमच्या बाजूने कोण उभा राहिलं? आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे. का तर अमोल पांढरे SC ST OBCच्या प्रश्नावरती या ठिकाणी दिवस रात्र धडपड करतोय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतोय आणि अशा कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून एक आमदार देखील या तालुक्याचा एक माजी आमदार माझ्या बाजूने उभा राहिला. आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे यांनी या ठिकाणी मला पाठिंबा दिला. नंतर कोण पाठिंबा दिला? यशवंत सेनेनं पाठिंबा दिला. आणि कोणी दिला? लोकराज्य जनता पार्टीनं पाठिंबा दिला. का तर आपल्याला या देशाची लोकशाही वाचवायची आहे, संविधान वाचवायचं आहे, मानवी मूल्यांची जोपासना करायची आहे म्हणून त्यांनी पाठिंबा दिला. आणि एवढी मोठी ताकद आदरणीय एकनाथभाई शिंदे यांचा आशीर्वाद आमच्या या छत्रीवरती आहे, ॲडव्होकेट राजश्री पांढरेंच्यावरती आहे, कॉम्रेड हनुमंत कोळी यांच्यावरती आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपणच गुलाल उधळणार आहोत. ही काळ्या दगडावरची पांढरेक आहे. जनतेने ठरवले की या लाडक्या बहिणीला निवडून द्यायचं आहे. एकनाथभाई शिंदेच सगळ्यांना या ठिकाणी महिन्याला आपल्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये देतात, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींनी सांगितलेलं आहे आम्ही यावेळेस आमच्या खऱ्या बहिणीला, लाडक्या बहिणीला विसरणार नाही. त्यामुळे आम्ही छत्री या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड अशा बहुमताने विजयी करणार आहोत. बोलण्यासारखं खूप आहे, मी दिवसभर बोलतोय तुम्हाला माहिती आहे. आणि हे भाषण मी पुन्हा रिपीट पण करत नाही. त्यामुळे मी जाता जाता तुम्हाला एवढीच विनंती करतो की मी पत्रकार आहे, सॅटेलाइट चॅनलला काम करतोय आणि ही वकील आहे. पत्रकार आणि वकील या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. त्यांना साथ द्यायची का एका अंगठा छाप माणसाच्या पाठीशी उभं राहायचं हे तुम्ही ठरवा. मी तुम्हाला पर्याय दिलेला आहे, चांगला पर्याय दिलेला आहे. आणि चांगला पर्याय देऊन देखील जर तुम्ही त्याकडे डोळे झाकून दुर्लक्ष केलं तर तुम्ही पुन्हा एकदा मानसिक गुलाम झालाच म्हणून समजा. आणि ही गुलामगिरी अजून 5-50 वर्ष काय संपणार नाही. ही घराणेशाही काय 5-50 वर्ष संपणार नाही. हे देखील काळ्या दगडावरची पांढरेग आहे. आम्ही काय पुन्हा पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही. आमची ती ताकद पण नाही ना आमची ती ऐपत पण नाही. मी मगाशी सांगितलं आम्ही काय खान माफिया, भूमाफिया, लँड माफिया, तेल माफिया, चंदन चोर, वाळू चोर नाहीये. आम्ही चंदन तस्कर, वाळू तस्कर नाहीये. आणि त्यामुळे आम्ही सर्वसामान्य जनतेनं दिलेल्या 1-1 रुपयामधून ही निवडणूक या ठिकाणी लढवतोय. वोट भी देंगे और नोट भी देंगे हा निर्धार या ठिकाणी केलेला आहे. वोट भी देंगे नोट भी देंगे हा निर्धार या ठिकाणी केला आहे. यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे अमोल दादा तुम्ही खूप बोलताय पण आपल्याकडे परवानगी नाही आहे आणि परवानगी नसल्या कारणानं आवडते घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका. मी पत्रकार आहे, मी सगळ्या परवानगी घेतल्या, सगळ्या परवानग्या माझ्या मोबाईलमध्ये आहेत. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. या सगळ्या परवानग्यांचा बंदोबस्त करण्यासाठीच मी निवडणुकीला उभारले. मग माझ्या पत्रकारितेचा उपयोग काय? कलेक्टरला मी फोन करतोय, SP साहेबांना फोन करतोय, सगळे PSI साहेबांना, PI साहेबांना मी बोलतोय रोज फोन. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. पण एका ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार होण्यासाठी आणि येत्या 9 तारखेला गुलाल उधळण्यासाठी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सुचलेला आहे, अमोल पांढरे ही एका व्यक्तीची कहाणी नसून ती एका विचारधारेची गोष्ट आहे. आणि ही एका विचारधारेची गोष्ट म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय अमोल पांढरे यांना या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे आणि ॲडव्होकेट राजश्री अमोल पांढरे या निवडणुकीमध्ये विजयी झाल्या पाहिजेत. डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघाच्या जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट राजश्री अमोल पांढरे व्हाव्यात ही तर संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. आणि हीच डफळापूरकरांची आणि डफळापूरच्या जनतेची आणि जिल्हा परिषद मतदारसंघाची इच्छा आहे. हे मला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे तुम्ही गुलाल उधळण्यासाठी तयार राहा. येळकोट येळकोट, जय मल्हार. शिव शंभू फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या चरणी लीन होऊन या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.